घ्यायच्या का हातामध्ये? कोणा घ्यायच्या हातामध्ये? पाळतो त्यामध्ये आपण म्हणजे 5 टाईपच्या मधमाशा आपल्याला मध देतात. तर त्यामध्ये आपण 3 पद्धतीच्या पाळतो, 2 पद्धतीच्या पाळत नाही, ॲपिस फ्लोरिया आणि डोरसेटा. त्या का पाळत नाही? कारण की त्या जास्त ॲग्रेसिव्ह असतात आणि त्यांचं ते पोळं जे असतं ते उजेडात बांधण्याचं काम करतात. म्हणजे त्या जंगलांमध्ये किंवा डोंगरांच्या कडेला असं त्यांचं पोळं बांधण्याचं काम करतात. जे आपण 3 पद्धतीच्या मधमाशा पाळतो, ॲपिस सिरिनेंडिका, ॲपिस मेलिफेरा आणि ट्रायगोना. ही फर्स्ट बॉक्स दिसतोय तुम्हाला ब्ल्यू कलरचा, त्यामध्ये आहे ॲपिस सिरिनेंडिका. जे व्हाईट बॉक्स आहे त्यामध्ये आहे ॲपिस मेलिफेरा आणि जे छोटे बॉक्स आहे त्यामध्ये आहे ट्रायगोना स्पेशियम. आपण ह्या 3 पद्धतीच्या मधमाशा इथे रिअर करतो. त्यामध्ये आपण ॲपिस मेलिफेरा जी मधमाशी आहे ती बघणार आहोत. जर तुमच्या अंगावरती मधमाशी आली तुम्ही ती झटकू नका, नॉर्मल हँडल करा. जर ती झटकली आपण तर ती आपल्याला डंक मारू शकते. म्हणजे मधमाशीला आपण जर त्रास दिला तरच ती आपल्याला डंक मारते, अदरवाईज ती आपल्याला डंक मारत नाही. बघू शकता तुम्ही. आता जर मधमाशीची फ्रेम घ्यायची असेल तर घेऊ शकता, फक्त फोटोज काढताना फ्लॅश चमकू नका. आहे का कोणाला घ्यायची का कोणाला? याच्यात मध तयार होतं वरच्या आता याच्यामध्ये कसं असतं, मधमाशी आहे ना नैसर्गिक आहे, त्यामुळे स्वतःच मेन तयार होतं. आता आपण हे जोडलेले आहे, कारण आपण जर हे दिलं नाही तर मधमाशीला 1 किलो मेन बनवायला 6 किलो मध खावं लागतं. 6 किलो मध खाल्यानंतर ती 1 किलो मेन तयार करतो. तर ते मध वाचा म्हणून आपण काय करतो, प्रोफेशनल हार्विंगमध्ये त्याला फ्रेम तयार करून लावतो आपण. म्हणजे त्यांचा वेळ वाचतो मेन करायचा आणि मग ते डायरेक्ट मध प्रोडक्ट होतो. या सगळ्यामध्ये एकच राणी माशी असते. या पूर्ण बॉक्समध्ये एकच राणी माशी असते आणि 10, 20, 30, 40 हजार कामकरी मासे असतात आणि एक 2-3% नर असतात. आपण ते डॉक्युमेंटरी बघणार आहे बाकी आहे ना. चालेल. तिने डेअरिंग केलं बघा, मुलीच डेअरिंग करतात. काहीच होत नाही, काहीच करत नाही. हे काहीच करत नाही. चौकाय जायचं अजिबात नाही. जोपर्यंत आपण तिला त्रास देत नाही तोपर्यंत तीही आपल्याला काहीच करत नाही. त्याला घ्यायचं का? तिला टेक तर आपण ही युरोपमधून इम्पोर्ट केलेली ब्रिटिश आणि त्यांच्या काळामध्ये युरोपियन ही आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा आणलेली. तर त्यांची कॉलनी अशी असते. तर ह्या खालचा जो भाग असतो त्याला बॉटम बोर्ड बोललं जातं. ह्या पूर्ण कॉलनी त्याच्यावरती ठेवली जाते. बूट चंबर असतं, अशी त्यांची कॉलनी असते. ही बूट चंबर असते, त्यामध्ये त्यांची अंडी, आळी आणि कोशिका यांच्यासाठी त्यांनी घरे बांधलेली असतात. त्यानंतर याच्यावरती छोटी जाळी असते, त्याला क्वीन एक्सट्रुडर म्हटलं जातं. जी राणी माशी असते ती सर्वात मोठी असते. ती दुसऱ्या चंबरमध्ये म्हणजे सुपर चंबरमध्ये जाऊन तिची अंडी देऊ नये त्यासाठी ती तिथे लावलेली असते. सुपर चंबरमध्ये फक्त ह्या वर्कर बी जातात आणि त्या तिथे मध स्टोअर करण्याचं काम करतात. इनर आणि आउटर जे असतं त्यामध्ये त्या टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करत असतं. अशी त्यांची पूर्ण कॉलनी असते. राणी खालच्या भागामध्ये लावली असते, त्याच्यातून राणी वर नाही जाऊ, त्यामुळे राणी वर आणले नाही करत. मग इथे वर येतं मधमाशा काय करतात बाकीच्या मध तयार त्याच्यामध्ये मध
चंबर मध्ये खाली आपण ते सिरप टाकलेलं असतं फक्त खाली अंडी का म्हणून याला म्हणतात सुपर. ह्याच्यामध्ये फक्त मध असतं, खालच्यामध्ये फक्त अंड पिल्लावं वर मध असतं. पोळ्याच्या खाली अंडी असतात. इकडे असतात बघून मध्ये जातात.